नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, हा संध्याकाळचा व्हिडिओ तुमचं सगळं कन्फ्युजन दूर करणारा व्हिडिओ असणार आहे. बाळांनो, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाच्या मनात खूप सारे प्रश्न आता येत आहेत. सर, आमचा निकाल तर लागलेला आहे, पण यानंतर काय करायचं आहे आम्हाला? आमच्या समोर पूर्ण अंधार आहे सर, आम्हाला काहीच माहित नाही. ठीक आहे, रजिस्ट्रेशन कुठं करायचं? आम्हाला कॉलेजला व्हिजिट करायचंय का सायबर कॅफेला जाऊ आम्ही, का आम्ही मोबाईल वरती करू? केव्हा रजिस्टर करायचंय? कॉलेज लिस्ट केव्हा अपलोड करायची आहे? मग आमचं डॉक्युमेंट कुठं द्यायचे? आम्हाला भरपूर प्रकारचे प्रश्न तुमच्या डोक्यात येत आहे. बाळांनो, सगळे प्रश्न मी इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, आता एक अनाउन्समेंट. ज्या विद्यार्थ्यांनी 19 तारखेला रजिस्टर केलं होतं काउन्सिलिंगसाठी, त्यांना 20 तारखेला म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत काउन्सिलर अलॉट होतील. थोडासा वेळ द्या आम्हाला, कारण खूप जास्त विद्यार्थ्यांनी 19 तारखेला रजिस्टर केलं, म्हणून ते ऍड व्हायला टाइम लागतोय. जे विद्यार्थी आज रजिस्टर करतील त्यांना 24 ते 48 तास, मिनिमम 24 ते 48 तास लागतील काउन्सिलर अलॉट व्हायला. त्यानंतर तुम्ही तुमच्या काउन्सिलरशी बोलू शकता. ठीक आहे, अजून सुद्धा काउन्सिलिंगची बॅच ऑन आहे. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील नक्कीच एनरोल करा बाळांनो. कमी पर्सेंटाईलला पण आपण एक चांगलं कॉलेज क्रॅक करू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो बाळांनो. ठीक आहे, चला दुसरी महत्वाची गोष्ट बाळांनो, भरपूर विद्यार्थी आणि पॅरेंट्स मला कॉल करतायत. ठीक आहे बाळांनो, तुमच्याशी एक रिक्वेस्ट आहे, तुमचं खूप प्रेम आहे, मी समजू शकतो. ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्यांवरती विश्वास होत नाही म्हणून तुम्ही मला कॉल करता. ठीक आहे, सगळ्यात जास्त व्ह्यूज, सगळ्यात जास्त रीच आपली आहे महाराष्ट्रात, ही मी ऍग्री करतो. ठीक आहे, कारण काउन्सिलिंगसाठी एवढी योग्य इन्फॉर्मेशन आणि एवढं टाइम टू टाइम इन्फॉर्मेशन आपल्याशिवाय कोणीच प्रोव्हाइड करत नाही. ठीक आहे, मला ठाऊक आहे की तुमचा प्रेम आहे, तुम्हाला विश्वास आहे माझ्यावरती, म्हणून तुम्ही मला कॉल करताय. पण मला क्षमा असावी बाळांनो, कारण मला सगळे कॉल करणं 3000 पेक्षा जास्त कॉल्स पेंडिंग होते काल. एवढे कॉल्स रिसीव्ह करणं शक्य नाही माझ्याकडनं. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट असेल ना, व्हॉट्सअपला टाका बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअपला जसा जसा टाइम भेटतोय व्हॉट्सअप मेसेजेसला रिप्लाय करतोय बाळांनो. प्लीज तुम्हाला काही डाऊट असतील व्हॉट्सअपला टाका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली व्हॉट्सअप ग्रुपची, आणि व्हॉट्सअप नंबर पण टाकलेला आहे मी, इथं पण देऊन देतो तुम्हाला. 9373556121. ठीक आहे, या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे. ठीक आहे, चला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. क्रॅपराउंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. आता निकालानंतरची प्रोसेस बाळांनो. आता निकाल लागला तुमचा, रिझल्ट 1 लागला 15 तारखेला, रिझल्ट 2 लागला तुमचा 17 तारखेला. ठीक आहे, आता या दोघं रिझल्ट मध्ये जो पण बेस्ट रिझल्ट असेल बाळांनो, तो तुमचा ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होईल बाळांनो. कशासाठी? ऍडमिशन प्रोसेससाठी. ठीक आहे, आता तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस किती दिवस चालणार आहे बाळांनो? 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असं वाटत असेल है ना? ही ऍडमिशन प्रोसेस तुमची 3 किंवा 4 महिने चालणार आहे बाळांनो. हो बाळांनो, तुम्हाला जर तुम्हाला यकीन होत नसेल, तुम्ही लास्ट इयरचं पूर्ण टाइम टेबल बघू शकता. ठीक आहे, पूर्ण 3 ते 4 महिने ही प्रोसेस चालणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, पहिले आता काय होणार आहे? रिझल्ट लागला, आता काय होणार आहे? आता तुमचं होईल बाळांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अजून रजिस्ट्रेशन करायचंय का तुम्हाला? कोणत्याही गोष्टीसाठी नाही. तुम्हाला फक्त तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिलियर असेल, तुमचं HSC बोर्डाचं सर्टिफिकेट मार्कशीट असेल, SSC बोर्डाचं मार्कशीट असेल, ठीक आहे, किंवा तुमचं LC असेल, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे ओरिजिनल आहेत की नाही हे व्हेरीफाय करून घ्यायचंय फक्त. आता हे व्हेरिफिकेशन 2 स्टेपमध्ये असणार आहे बाळांनो तुमचं, ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन. ठीक आहे, ऑनलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करतात आणि अपलोड करतात, त्यानंतर CT सेल व्हेरीफाय करते. ठीक आहे, त्या प्रोसेसला खूप टाइम लागतो, हेक्टिक प्रोसेस आहे बाळांनो. ऑफलाईन सगळ्यात सोपी प्रोसेस आहे. डायरेक्ट नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजला जा, तिथून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय, एका दिवसात तुमचं काम खतम. ठीक आहे, पण आता ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस केव्हा सुरू होईल? कमीत कमी 25 तारीख लागून जाईल बाळांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू व्हायला, है ना? फक्त डॉक्युमेंट, आणि हे चालेल बाळांनो तुमचं 10 ते 15 दिवस. 15 दिवस चालतं. तुम्ही मागच्या वर्षाचं शेड्यूल बघा, 15 दिवस चालेल, पण मी कमीत कमी 10 दिवस कन्सिडर करतो. ठीक आहे, मग तुमचं 5 जुलैपर्यंत काय होणार आहे? फक्त डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. तुम्हाला कुठं रजिस्ट्रेशन करायचंय का? काहीच करायचं नाही तुम्हाला. ठीक आहे, आता नेक्स्ट महत्वाची गोष्ट, त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल बाळांनो. अजून सुद्धा आपल्या कॉलेज लिस्टचं नाव नाही आलं, है ना? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची 10 जुलैच्या आसपास येऊन लागेल बाळांनो, है ना? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय? भरपूर पॅरेंट्स आणि विद्यार्थी कन्फ्युज असतील. आता बघा, आता तुमचे फक्त तुम्हाला काय समजलाय बाळांनो? स्कोर समजलाय, म्हणजे तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल समजलेत, है ना? आता तुमची रँक अजून बाकी आहे बाळांनो. रँक म्हणजे काय बाळांनो? आता बघा, आता काही लेडीज असतील, है ना, काही जनरल विद्यार्थी असतील, है ना? आता लेडीजची एखादी लेडीज आहे, विद्यार्थिनी आहे, तिचं OBC कॅटेगरी मधली येते आणि तिचं पुणे युनिव्हर्सिटी मधली येते, है ना? मग तिच्या किती रँक्स निघतील माहितीये का? एक तर जनरल रँक निघेल, मुलं मुली सगळे मिक्स मिळून एक रँक निघेल, है ना? जस्ट अ सेकंड, काय झालं इथं? हा, एक मुलं मुली मिळून एक तिची कॉमन रँक निघेल, है ना? जस्ट अ सेकंड. हा, एक जनरल रँक निघेल बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर दुसरी रँक निघेल तिची लेडीज रँक, लेडीज, है ना, फिमेल रँक बेसिकली. तिसरी रँक कोणती असते बाळांनो? तुमची कॅटेगरी रँक निघेल. कॅटेगरीमध्ये तुमचा किती नंबर आला. चौथी रँक तुमची युनिव्हर्सिटी रँक निघेल बाळांनो. तुमची स्टेट रँक निघेल.
अशा अजून भरपूर प्रकारच्या, PWD असेल तर PWD रँक, डिफेन्स असेल तर डिफेन्स रँक, अशा भरपूर प्रकारच्या तुमच्या रँक बाकी आहेत बाळांनो. रँक म्हणजे जनरल सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये 4 लाख विद्यार्थी बसले होते, त्याच्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे. लेडीज रँक म्हणजे फिमेल रँक म्हणजे 2 लाख विद्यार्थ्यांनी बसल्या होत्या, त्याच्यामध्ये तुमचा कितवा नंबर आहे. ओबीसी जेवढे ओबीसीचे विद्यार्थी बसले होते सीईटी परीक्षेमध्ये, त्याच्यामध्ये तुमचा कितवा रँक आहे, त्याला म्हणतात कॅटेगरी रँक. युनिव्हर्सिटी रँक, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही आहात तर पुणे युनिव्हर्सिटीचा रँक किती आहे तुमचा, ठीक आहे. त्यानंतर स्टेट रँक किती आहे. असे भरपूर प्रकारचे रँक्स तुमचे डिस्प्ले होतील प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला वाटलं की माझी कॅटेगरी चुकली आहे, काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या करेक्ट होऊन येतील तुमच्या कशामध्ये, फायनल मेरिट लिस्टमध्ये बाळांनो. प्रोव्हिजनल आणि फायनल मध्ये खूप काही अंतर नाहीये, तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावं लागेल. प्रोव्हिजनल नंतर काय येणार आहे तुमची फायनल येईल बाळांनो, है ना. फायनल मध्ये पण त्याच गोष्टी असतात, है ना, अनचेंज असतात, थोड्याफार चेंजेस होत असतात, ठीक आहे. आता हे कधीपर्यंत निपटेल माहिती, हे तुमचं 20 जुलैपर्यंत निपटेल बाळांनो. प्रोव्हिजनल, फायनल या सगळ्या गोष्टी. अजून सुद्धा आपण कुठं रजिस्ट्रेशन केलंय का कशासाठी, अजून सुद्धा काहीच सुरू झालेलं नाही आपलं. त्यानंतर सुरू होणार आहे बाळांनो तुमचं रजिस्ट्रेशन. त्यानंतर तुमचं कॅप राऊंड रजिस्ट्रेशन होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल. काय भरायचं असेल, ऑप्शन फॉर्म भरायचा असेल. हा, आता एक महत्वाची गोष्ट सांगायची बाळांनो, याच्यावरती आपण येऊया या सगळ्या गोष्टीवरती. एक चांगलं प्रायव्हेट कॉलेज आहे, त्याच्याविषयी मला थोडंसं 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचंय. तर तुमचा सीईटी मध्ये कमी स्कोर आला असेल बाळांनो, तर तुम्ही हे ऑप्शन नक्कीच एक्सप्लोर करू शकता. त्या कॉलेजचा फॉर्म मी टाकतोय बाळांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ठीक आहे. या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या टॉप 5 कॅम्पसेसमध्ये CS इंजिनिअरिंग करता येईल बाळांनो, ते पण AI, ML, रोबोटिक्स अशा ट्रेंडिंग फील्डमध्ये, ठीक आहे. नक्कीच रजिस्टर करून घ्या, एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा बाळांनो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ठीक आहे. आणि बाळांनो इथं तुम्हाला मायक्रो स्पेशलायझेशनचं सर्टिफिकेशन सुद्धा भेटणार आहे IIT खरगपूरमधून बाळांनो, ठीक आहे. IIT खरगपूरचं तुम्हाला तुमच्यासोबत नाव जोडून जाईल, ठीक आहे. त्यातला त्यात बाळांनो इथं तुम्ही ऍक्च्युअल प्रोजेक्ट्स वरती काम करता जे इंडस्ट्रीमध्ये चालू आहे, ठीक आहे. आणि ते पण तुम्हाला 30K स्टायपेंड देतात बाळांनो, ठीक आहे. म्हणजे तुम्ही कॉलेजमध्येच अर्न करायला लागून जातात बेसिकली. आणि बाळांनो गुगल, मायक्रोसॉफ्टच्या मेंटर्स कडून तुम्हाला कोडिंग क्लास सुद्धा भेटेल. मी बोलतोय बाळांनो NIT बद्दल. कशाबद्दल, NIT बद्दल. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, नक्कीच फॉर्म नक्कीच भरून द्या बाळांनो, खूप महत्वाचं आहे. आपण बोलत होतो बाळांनो, आता आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, है ना, DV झालं आपलं. त्यानंतर काय झालं आपलं, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली. त्यानंतर काय आले बाळांनो, फायनल मेरिट लिस्ट आली. आतापर्यंत आपण कुठं रजिस्ट्रेशन काही केलं का, काहीच केलं नाही. यानंतर आपल्याला करायचं रजिस्ट्रेशन कशासाठी, ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी बाळांनो. कशासाठी, ऑप्शन फॉर्मसाठी. आता सगळ्यात क्रुशियल स्टेप आहे बाळांनो पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म चुकवला, तुम्ही चुकीच्या कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, ठीक आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट असते बाळांनो, ठीक आहे. ही कॉलेज लिस्ट खूप तुम्हाला व्यवस्थित बनवायची, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एक विद्यार्थिनी, तिचं नाव फॉर एक्झाम्पल वेदिका आहे ना. वेदिकाचे लेडीज कॅन्डिडेट आहे, तिचे ओबीसी मध्ये, ठीक आहे. तिचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे, तिच्या पॅरेंटचं उत्पन्न, ठीक आहे. तर तिला 96% आहेत. तिला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे, तिला CS ब्रांच मध्ये कॉलेज पाहिजे. या आता बेसिक रिक्वायरमेंट झाल्या बाळांनो. हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला कन्सिडर करायचे. पहिले तर लेडीज आहे ना, तर आपल्याला फीज 0 झाली पाहिजे, सगळ्यात पहिलं मोठी अट है ना. फीज 0 झाली पाहिजे म्हणजे आपलं उत्पन्न 8 लाखाच्या कमी पाहिजे, ठीक आहे. ओबीसी कॅन्डिडेट है ना, ओबीसी कॅन्डिडेट आहे म्हणजे पूर्ण कॉलेज लिस्टमध्ये ओबीसीला मॅचिंग होणारे 96% कॉलेजेस आपल्याला टाकायचे. कुठले, पुण्यातले, कोणत्या ब्रांच मधले, CS ब्रांच मधले. हे सगळे फॅक्टर अनालिसिस करून तुमची लिस्ट बनली पाहिजे आणि त्याला प्रिफरन्स ऑर्डरने लावायचे. प्रिफरन्स ऑर्डर म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज सगळ्यात चांगलं, त्यानंतर 2 नंबरचं, त्यानंतर 3 नंबरचं, त्यानंतर 4 नंबरचं, असं करत करत 50 नंबरचं. 50 नंबरचं कॉलेज सगळ्यात खराब कॉलेज, 49चं त्याच्याहून चांगलं, 48चं त्याच्याहून चांगलं, 47 त्याच्याहून चांगलं. समजतंय? कारण राऊंडला, पहिल्या राऊंडला समजा तुम्हाला 40 नंबरचं कॉलेज लागलं, दुसऱ्या राऊंडला काय होईल, 40च्या खालचे सगळे निघून जातील, 1 ते 39च उरेल फक्त. समजते ना गोष्ट? कारण एक कॉलेज पण खाली वरती झालं. फॉर एक्झाम्पल इथं 14 नंबरचं कॉलेज आहे, इथं 15 नंबरचं कॉलेज आहे. 15 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागतंय. 15 नंबरच्या कॉलेजची प्लेसमेंट पण खूप चांगली आहे, ठीक आहे. 10-15 लाखाचं पॅकेज आहे. आणि 14 नंबरचं कॉलेज आहे ज्याची पॅकेज फक्त 6 लाख रुपये. जर तुम्ही अशी सिक्वेन्स टाकली, तुम्हाला 14 नंबरचं कॉलेज लागून जाईल बाळांनो, 15 नंबरचं कधीच लागणार नाही. कारण तुम्ही त्याला खाली टाकलं. 14च्या खाली का टाकलं? एक प्रिफरन्स खाली वरती झालं, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं. म्हणून ऑप्शन फॉर्म हे एक जीव आहे बाळांनो, कोर आहे तुमच्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसचा. इथं चुकवलं, तुमचं चुकलं, है ना. स्वतः बनवा किंवा काउन्सिलर कडून बनवून घ्या बाळांनो, पण व्यवस्थित ऑप्शन फॉर्म बनवा, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करू शकता, ठीक आहे. काउन्सिलिंग बद्दल थोडक्यात सांगतो. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील, तुमचा व्यवस्थित ऑप्शन फॉर्म, कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण बनवू. आतापासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असतो बाळांनो, पूर्ण माझी टीम तुमच्या सोबत असते, ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा अपॉइंट केला जातो. तो पर्सनल काउन्सिलर नेहमी तुमच्या सोबत असतो. यांनी कधीही काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, ठीक आहे.
जरी कमी पर्सेंटाईल असतील त्या कमी पर्सेंटाईलनुसार एक टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या खूप चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त योग्य पर्सनल काउन्सिलिंग केली, योग्य कॉलेज लिस्ट बनवून घेतली काउन्सिलर कडून, योग्य ऍडमिशन प्रोसेस करून घेतली काउन्सिलर कडून, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड व्यवस्थित खेळले काउन्सिलिंगच्या हेल्पने. ठीक आहे, कॉलेज बुक कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज भेटलं बाळांनो. आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये गेले. का माहितीये? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करून घ्या. पण जर नाहीये तर काउन्सिलिंगची हेल्प घ्या. जर तुम्हाला माहितीये कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, ILS राऊंड मध्ये कसं परफॉर्म करतात, कसं कॉलेज बुक करतात, कसं नेक्स्ट राऊंडला जातात, स्वतः करून घ्या. नसेल माहिती, काउन्सिलिंगची हेल्प घ्या. कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. ठीक आहे, चला. कारण आता तुमच्या पुढे पूर्ण अंधार आहे, तुम्हाला काहीच ठाऊक नाही बाळांनो काय होणार आहे, है ना. तर त्या अंधारात तुमचा हात पकडून कोणीतरी तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवणार पाहिजे. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून तर ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर असतात बाळांनो. स्पॉटचे सुद्धा, स्कॉलरशिपचे सुद्धा आपण सेशन घेतो. मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, आपण 0 केली बाळांनो. का? फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, है ना. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्यासोबत अपॉइंट केला जाईल तुम्हाला. एनी टाइम तुम्ही कॉल करू शकता. आता बाहेरच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला कॉलचं फीचर देत नाही, व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज करा, नाही. इथं तुम्हाला एनी टाइम तुम्ही कॉल मेसेज करू शकता तुमच्या काउन्सिलरला. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो तुमचे सगळे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचं, सगळ्या रिक्वायरमेंट काउन्सिलर समजेल. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. जरी हाय पर्सेंटाईल असतील बाळांनो तरी काउन्सिलिंग गरजेची, जरी लो पर्सेंटाईल असतील तरी गरजेची बाळांनो. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. काही अडचण असेल व्हॉट्सअप करा बाळांनो, कॉल नका करू प्लीज. तुम्हाला काही अडचण आहे प्लीज मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, चला. कुठपर्यंत आलो होतो आपण? ऑप्शन फॉर्म आपला झाला आता, है ना. ऑप्शन फॉर्म त्यानंतर तुमचा लागेल बाळांनो कॅप राऊंड 1. आता हा कॅप राऊंड 1 लागायला कमीत कमी जुलै 20 किती झालं बाळांनो? इथपर्यंत आपण कुठपर्यंत आलो? 20 जुलैला आपली फायनल लिस्ट आली, त्यानंतर 25 जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्म भरला, त्यानंतर 30 जुलैपर्यंत तुमचा कॅप राऊंड 1 लागेल बाळांनो. ठीक आहे, कॅप राऊंडचं 1चं अलॉटमेंट. आता कॅप राऊंड 1 नंतर परत तुम्हाला 3 ऑप्शन ओपन होऊन जातात तुमच्याकडे: फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज. एक थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, जास्त वेळ नाही घेत तुमचा. फ्रीज म्हणजे काय रे बाळांनो? जे कॉलेज भेटलं मी समाधानी आहे त्याच्यात, मला एकदम बेस्ट कॉलेज भेटलं, माझ्या घराच्या एकदम बाजूचं कॉलेज भेटून गेलं, मला हेच कॉलेज घ्यायचंय. कॉलेज बुक करा, कॉलेजला जा, ऍडमिशन फी पे करा, डन तुमचं. तुम्ही एक्झिट झाल्या ऍडमिशन प्रोसेस पासून, है ना. तुम्हाला कॉलेज भेटलं, तुम्ही गेले. त्यानंतर फ्लोट, मला कॉलेज भेटलंय सर, पण आहे ना मला अजून चांगलं कॉलेज पाहिजे है ना, मला थोडीशी लालच करायची आहे, मग त्याला म्हणतात आपण फ्लोट करणं. जे कॉलेज भेटलं त्याला खिशात ठेवणं, नेक्स्ट राऊंडला जाणं. नेक्स्ट राऊंडला जर त्याच्याहून चांगलं कॉलेज भेटलं तर ते कॉलेज तुम्हाला आलोटून जातं, मागचं कॉलेज निघून जातं. त्याच्याहून चांगलं म्हणजे काय? जर कॉलेज लिस्टमध्ये तुम्ही 7 नंबरला 7 नंबरचं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं होतं आणि नेक्स्ट राऊंडला तुम्हाला 6 नंबरचं अलॉट होऊन गेलं, तुमच्या लिस्टमध्ये 6 नंबरचं अलॉट होऊन गेलं, 7 नंबरचं निघून जाईल. जर तुम्हाला 6 नंबरचं नाही, याच्यापेक्षा वरतीचं कोणतंच कॉलेज अलॉट नाही झालं, तर तुमचं हे 7 नंबरचं कॉलेज तुमच्यासाठी इंटॅक्ट राहतं. ठीक आहे, गोष्ट समजते? याला म्हणतात फ्लोट. ऑटो फ्रीजचे नवीन नियम आहेत बाळांनो, ते सगळे नियम मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, थोडासा मोठा व्हिडिओ होईल तो. आता 30 जुलैपर्यंत कॅप राऊंड 1 वगैरे चालेल, त्यानंतर कॅप राऊंड 2 वगैरे चालेल बाळांनो तुमचा 10 जुलैपर्यंत. त्यानंतर परत सेमच प्रोसेस, फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज. त्यानंतर कॅप 3 चालेल बाळांनो तुमचा 20 जुलैपर्यंत. कॅप 4 चालेल तुमचा ऑगस्टपर्यंत, ऑगस्ट 30 ऑगस्ट पर्यंत तुमचा कॅप 4 चालेल. म्हणजे ऑगस्ट एंडिंग पर्यंत आपले फक्त कॅप राऊंड होणार आहेत बाळांनो. त्यानंतर सप्टेंबरचा पूर्ण महिना तुमचा जाईल स्पॉट, ILS, मॅनेजमेंट या सगळ्या छोट्या राऊंड्समुळे. म्हणजे तुमचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पूर्ण पॅक असणार आहे. आता तुम्ही म्हणणार कॉलेजेस तर सुरू होऊन जातात. येस, ऑगस्टमध्ये कॉलेज सुरू होऊन जातील. जसा राऊंड 1 होतो भरपूर कॉलेजेस सुरू होऊन जातात, कारण राऊंड 1 मध्ये 80% विद्यार्थी ऍडमिशन घेऊन घेतात. 80% विद्यार्थी ऍडमिशन घेऊन घेतात राऊंड 1 मध्ये, म्हणून कॉलेजेस सुरू होऊन जातात. ठीक आहे, तर ही प्रोसेस पूर्ण तुमची चालणार आहे. थोडासा अंदाज आला, थोडे फ्री झाले, तुम्ही रिलॅक्स झाले की आता काही टेन्शन नाहीये, थोड्या प्रोसेसेस आहेत, आरामात आपण करू, है ना. काउन्सिलिंग मध्ये प्रत्येक प्रोसेस व्यवस्थित करवली जाईल बाळांनो, काही घाबरू नका, घाबरायचं नाहीये. आपल्याला चांगलं कॉलेज क्रॅक करायचंय, है ना. चला, काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. काही अडचण असेल नक्कीच मला व्हॉट्सअप करा बाळांनो. ठीक आहे, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग आतापर्यंत प्रोव्हाइड केली. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे बाळांनो. ठीक आहे, पूर्ण टीम तुमच्या मागे लावून दिली एक चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी. नक्कीच एनरोल करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. आणि परत एक विनंती आहे, आणि मला क्षमा असावी बाळांनो, मी तुमचे कॉल नाही रिसीव्ह करू शकत या प्रसंगी. प्लीज तुमच्या क्वेरीज मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, माफ करा मला. ठीक आहे, चला, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.